नगर परिषदा नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याची मतमोजणी आज होत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची अशी नगर परिषद ती म्हणजे मोहोळ नगर परिषद। या मोहोळ नगर परिषदेत जवळपास 10 प्रभागातून 20 उमेदवार या मोहोळ नगर परिषदेसाठी निवडून जाणार आहेत। त्याचबरोबर एक नगराध्यक्षाचा उमेदवार देखील असणार आहे। या 10 प्रभागामधून अनेक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते। त्याचबरोबर अनेक उमेदवार हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते। या निवडणुकीत प्रामुख्याने भाजपा, शिवसेना शिंदे गट, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, त्याचबरोबर काँग्रेस या महत्त्वाच्या पक्षांनी या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते। यामध्ये प्रामुख्याने भाजपा, शिवसेना शिंदे गट, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यामध्ये निवडणूक प्रामुख्याने होईल असं मानलं जाते। परंतु हे चित्र काही वेळातच स्पष्ट होणार आहे। 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे आणि त्यानंतर हळूहळू निकाल येत जातील। जवळपास 2 ते 3 वाजण्याच्या आसपास हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे। मोहोळ नगर परिषद हे कोणत्या पक्षाच्या ताब्यात जाईल किंवा कोणत्या पक्षाची सत्ता येईल, या येथील नागरिकांनी, मतदारांनी कोणत्या पक्षाला कौल दिला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गटाने देखील 20 उमेदवार या निवडणुकीत उतरवले होते आणि शिवसेना बाणाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढली गेली। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाने देखील या ठिकाणी मशाल चिन्हावर निवडणूक लढली। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाने देखील तुतारीच्या चिन्हावर काही उमेदवार उभे केले होते। त्याचबरोबर काँग्रेसने देखील काही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। शिवसेना शिंदे गटाकडून रमेश बारसकर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणचे स्थानिक नेते दीपक गायकवाड यांनी मोठी या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवली होती आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाजपाने देखील मोठी ताकद लावली होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील या ठिकाणी जवळपास 2 सभा या ठिकाणी झाल्या होत्या आणि माजी आमदार राजन पाटील यांचा प्रभाव या निवडणुकीत कितपत राहतो, माजी आमदार यशवंत माने या निवडणुकीत काय जादू करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु काही वेळातच या ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे, सुरुवात होणार आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। परंतु काही वेळातच या ठिकाणी प्रभागनिहाय कल हाती येताना आपल्याला पाहायला मिळतील। BC न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।